छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील होळी. प्राचीन काळापासून होळीचा सण हा लोकोत्सव म्हणून संपूर्ण भारतात साजरा होत असल्यामुळे त्या प्रांतात होळीला निरनिराळ्या नावाने ओळखतात. ही प्रथा शिवकाळापासून आहे असे म्हटले जाते. असा हा प्राचीन काळापासून लोकोत्सव म्हणून मान्य पावलेला होळीचा सण शिवकाळात कसा साजरा होत होता पाहूया सविस्तर. प्राचीन काळापासून होळीचा सण हा लोकोत्सव म्हणून संपूर्ण भारतात साजरा होत असल्यामुळे त्या प्रांतात होळीला निरनिराळ्या नावाने ओळखत. महाराष्ट्रात होळी, उत्तर प्रदेशात होरी, गोव्याला शिमगा, शालिवाहन शकाच्या मास गणनेप्रमाणे शेवटचा जो फाल्गुन महिना त्या फाल्गुनोत्सव करावा असे भविष्यादी पुराणात कथन केले आहे. सामान्यतः शुक्ल नवमी पासून पौर्णिमेपर्यंत हा उत्सव सर्व लहान थोर मोठ्या उत्साहाने साजरे करतात. तान परत्वे या शिमगा, होलिका दहन, होळी, हुताशनी महोत्सव, उत्तरेत दोला यात्रा तर दक्षिणेत कामदहन म्हणून होलिका उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात शंकराच्या मंदिरासमोरील मोकळ्या जागेत 15 ते 20 फुटाची होळी उभारली जाते. जंगम गुरव वा ब्राह्मणाने गाव प्रमुखाच्या उपस्थितीत पूजा अर्चना केली की होळी पेटवली जाते. अर्वाच्य उच्चारण केले जाते. होळी समोरील पटांगणात खेळ नाचतात. आट्यापाट्याचा डाव रंगतो. कोकणात काही ठिकाणी बानाटीचे खेळ होतात. ही प्रथा शिवकाळापासून आहे असे म्हटले जाते. असा हा प्राचीन काळापासून लोकोत्सव म्हणून मान्य पावलेला होळीचा सण शिवकाळात कसा साजरा होत होता पाहूया सविस्तर. शिवतीर्थ रायगड. रायगड आपल्या सर्वांनी पाहिलाच असेल. शिवतीर्थ रायगडवरील होळीचा माळही पाहिला असेल. महाराष्ट्र संस्कृती, देव, देश आणि धर्म असा लयाला जात असताना शिवरायांच्या रूपाने महाराष्ट्राला तारणहार लाभला. रयतेला आपलासा वाटणारा राजा आणि राज्य नव्हे स्वराज्य व्हावे हे तर श्रींच्या इच्छेनेच होणार आहे असा विश्वास रयतेत निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी निर्माण केली. ती अतिशय नियोजनपूर्वक. असे म्हणतात की त्या काळी मंदिर तेथे बाजारपेठा या दरम्यान मोठे पटांगण केले गेले होते आणि त्याचे नाव होळीचा माळ हे आहे. महाराष्ट्र संस्कृतीचे जिथे जागते प्रतीक रायगडावरील शिरकाई माता ही प्रमुख देवता. तिच्या साक्षीने होळीच्या माळावर नवरात्रोत्सव देवीची यात्रा शिवरायांनी सुरू केली. चैत्र पौर्णिमेचा उत्सव म्हणजेच वसंतोत्सव आणि हुताशनी पौर्णिमेचा म्हणजेच होळी पौर्णिमेचा उत्सव सुरू केला. आज या घटनेचा पूर्ण तपशील उपलब्ध नसला तरी राज्याभिषेकाच्या सोहळ्यावरून याची कल्पना यावी. शिवाजी महाराजांनी घालून दिलेला हा पायंडा पेशवाईच्या अखेरपर्यंत सुरू होता. हे त्यांनी केलेल्या रायगडावरील सण उत्सवाच्या प्रत्येक वर्षीच्या जमा खर्चाच्या नोंदीवरून लक्षात येते. यात हुताशनी पौर्णिमेच्या म्हणजेच होळीच्या पूजेची दक्षिणा अर्ध्या रुपयाची दाखवलेली आहे. इसवी सन 1671 साली शिवाजी महाराजांनी रायगडावर शिमग्याचा सण साजरा केल्याची नोंद आहे. स्वराज्य कार्यात सतत लढाईच्या धामधुमीत मग्न असलेल्या शिवाजी महाराजांना मिळालेला हा दुर्मिळ क्षण म्हणजे दुग्ध शर्करा योगच म्हणावायचा. तेव्हा होळीच्या माळावर खेळणे यायचे, सोंग काढली जायची. हलगीच्या चढत्या सुरात दानपट्टा, तलवारबाजी, बानाटी, कुस्तीचे फड रंगायचे. समोर प्रत्यक्ष महाराज आहेत म्हटल्यावर हौसे, नवसे, गवसे सर्वच कलाबाजी दाखवत असते. धर्म, संस्कृती आणि देश जागरणाच्या होळीचा हा सण पंचमेपर्यंत मोठ्या उत्सवात होत असे. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होळीचा सण साजरा केला जायचा. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. जय जाऊ जय शिवराय.